नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सावनी रात्री गाडीत बसून रस्त्याने चाललेली असते. तेवढ्यात तिला तिथे आधीचा फोन येतो. सावनी गाडी थांबवून आधीचा फोन उचलते. तर सावनी आदित्यला म्हणू लागते, आधी मी किड्स एक्झिबिशनला जातीये. तुझ्या आणि सईसाठी खूप गिफ्ट्स आणणार आहे मी. येतेच आहे मी लवकर आधी. तर सावनी लगेच आधीचा फोन बंद करते. त्यानंतर इकडे दुसरीकडे एक्झिबिशन वरून मुक्ता, सागर, सई हे तिघेही गाडीतून चाललेले असतात. ते तिघेही जात असताना रस्त्यावरती समोर त्यांना एक माणूस पडलेला दिसतो. सागर लगेच गाडी थांबवतो आणि काय झालंय नेमकं पाहण्यासाठी जातो. सागर त्या माणसाकडे येत त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. सागर त्याला विचारत असतो की दादा काय झालंय. तर तो माणूस लगेच उठतो आणि सागरच्या अंगावरती चाकू उगारतो. ते सगळं पाहता मुक्ता आणि सई दोघीही खूप घाबरून जातात. सागर देखील खूप घाबरलेला असतो. तर तो माणूस सागरला चाकू दाखवत म्हणत असतो की तुझ्या खिशात काय काढ लवकर. तेवढ्याच लगेच तिथे सावनी येते, कारण सावनी सुद्धा त्याच एक्झिबिशनला गेलेली असते. सावनी देखील हा समोरचा प्रकार पाहत असते. मुक्ता सागरला आवाज देते. सागर लगेच मुक्ताला म्हणतो, तुम्ही आतमध्ये बसा आणि गाडी लॉक करून घ्या. सागरच्या सांगण्याप्रमाणे मुक्ता गाडीत बसते आणि गाडी लॉक करून घेते. तर इकडे सागर त्या माणसांची खूप धुलाई करत असतो. सागर त्यांना खूप मारतो. तर यामध्ये मुक्ता आणि सई दोघीही खूप घाबरलेले असतात. सावनी देखील समोर हा प्रकार पाहत असते. ते गुंड गाडीपाशी म्हणजेच मुक्ता आणि सईपाशी येतात. तर सागर अजूनच चिडतो आणि त्या गुंडांना मारत म्हणत असतो की माझ्या फॅमिलीपासून लांब राहायचं. सागर त्या गुंडांची चांगलीच धुलाई करून त्यांना तिकडनं पळून लावतो. सागर त्या गुंडांना मारत म्हणत असतो की माझ्या फॅमिलीपासून लांब राहायचं, नाहीतर हातपाय तोडून ठेवेल. सगळा प्रकार चोरून चोरून गाडीतनं सावनी देखील पाहत असते. गुंड गेल्यानंतर मुक्ता आणि सई दोघीही गाडीतनं बाहेर पडतात आणि सागरकडे येतात. सागर लगेच सईला विचारू लागतो, सई बाळा तुला काही झालं नाही ना. तर मुक्ताही सागरला विचारत असते की तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना. सागर सईला जवळ घेत विचारत असतो की घाबरली नाहीस ना. तर सई लगेच सागरला म्हणू लागते, नाही पप्पा तू किती स्ट्रॉंग आहेस, तू 3-3 गुंडांना मारलंस. आणि सई लगेच प्रेमाने सागरला जवळ घेते. तर सई लगेच मुक्ताला म्हणते, मुक्ताई माझा पप्पा भारीच आहे ना. तर मुक्ता देखील म्हणते, हो हो. मुक्ता सागरला म्हणू लागते, तुम्ही तर आज कमालच केली, एकटे अशी 3 गुंडांशी लढलात. तर सागर लगेच म्हणतो, माझ्या फॅमिलीकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना, तर 3 काय 30-30 गुंडांशी भारी पडेल. तर सागर सईला म्हणतो, सई मारामारीबद्दल घरी सांगू नकोस काही. तर सई आणि मुक्ता दोघीही सागरकडे खूप अभिमानाने पाहत असतात आणि ते तिघेही मिळून गाडीत बसून घरी जातात. हे सगळं सावनीने देखील पाहिलेलं असतं, त्यामुळे तिला खूप राग येतो. इकडे सागर गाडीत बसायला लागतो. तर मुक्ताला समजतं की सागरच्या हाताला जखम झालीये आणि त्यातून रक्त येत आहे. मुक्ता लगेच फर्स्ट एड बॉक्स आणते आणि त्यातून सागरच्या जखमेवरती मलम लावू लागते. मुक्ता सागरला म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, मी किती घाबरले होते. किती धाडसी आहात तुम्ही. मला तिथे गाडीत बसून काही सुचेनासच झालं होतं. पण तुम्ही किती छान फाईट केलं त्या गुंडांशी. म्हणजे त्यातल्या प्रत्येक गुंडाला तुम्ही प्रतिउत्तर देत होतात. तर सागर लगेच मुक्ताच्या बोलण्याने तिचे आभार मानतो. मुक्ता म्हणते, त्यात तुमची इतकी कमी उंची असताना सुद्धा तुम्ही फाईट केलं, केवढे होते ते लोक. तर सागर लगेच आश्चर्याने मुक्ताला विचारतो, म्हणजे मी बुट काय का. तर मुक्ता लगेच म्हणते, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मान्य करावं माणसानं की तुमची उंची थोडीशी कमीच आहे. किती उंच होते ते लोक. सागर म्हणतो, चला घरी. तर मुक्ता म्हणते, मी करू का ड्राईव्ह. तर सागर लगेच मुक्ताच्या बोलण्यावरती तिला टोमणं मारत म्हणतो, माझे पाय पोचतात, करतो मी. तर सागर व मुक्ता दोघीही गाडीत बसतात आणि घरी निघून जातात. त्यानंतर ते घरी आल्यानंतर सगळी लगेच इंद्राच्या नावाने आवाज देत देत घरात येते. तर इंद्रा लगेच सईला विचारते, आली बाई माझी चिंबोरी, माझ्यासाठी काय आणलं तू. तर सई सांगू लागते, आम्ही खूप सारे गिफ्ट्स आणले. इंद्रा म्हणते, माझ्यासाठी काय आणलं. तेव्हा सई लगेच मुक्ताकडे पाहते. तर मुक्ता म्हणते की आजीला सांग की ते एक्झिबिशन लहान मुलांसाठी होतं, तिथे मोठ्यांसाठी काहीच नव्हतं. इंद्रा म्हणते, चल आता घे लवकर आवरून, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवलीये. तर सई लगेच म्हणते, मला भूकच नाहीये, कारण आम्ही तिकडे खूप खाल्लं. सई इंद्राला सांगू लागते की आजी तुला माहितीये का येताना काय झालं. सई पुढचं काही बोलणार तर लगेच मुक्ता सईला बोलण्यापासून थांबवत म्हणते, तुझ्या हातातल्या पिशव्या दे माझ्याकडे. तेव्हा सई लगेच इंद्राला म्हणते, आजी मला झोप आलीये. तर इंद्रा म्हणते, अगं अशी कशी झोप आली. बरं ठीक आहे, पण येताना काय झालं तेवढं तर सांग. तर सई म्हणते, मला झोप आलीये खरंच. मुक्ता म्हणते, हो आली असेल तिला झोप, कारण खूप दमली ना ती. आणि मुक्ता लगेच सईला तिकडनं घेऊन जाते. तर हे सगळं पाहता इंद्र स्वतःशीच म्हणते, माझ्या नातीला माझ्यापासून लांब करते ही, आणि मी आपली उपाशी पोटीच राबते. इंद्र आता तुला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ही नवीन सून डोक्यावरती मिऱ्या वाटायची.
तर इकडे दुसरीकडे सावनी घडलेला प्रकार सगळा हर्षवर्धनला सांगते. तर सावनी सांगत असते चांगलेच धडधाकड गुंड होते ते. तर हर्षवर्धन लगेच म्हणतो म्हणजे सागर त्याच्या मुलीसाठी आणि त्याच्या नव्या बायकोसाठी त्या गुंडांशी लढला. सावनी सांगू लागते सागर म्हणत होता की माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं. तेव्हा हर्षवर्धन लगेच सावनीला म्हणतो सावनी तुला याचा अर्थ कळतोय का? तुला असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर सागर त्या मुक्तापासून 2 हात राम राहील, तिच्याशी सतत भांडेल, पण ते दोघं तर एक युनिट झालेत. म्हणजे तू खूप मुक्ताला भडकवण्याचा प्रयत्न केलास, पण यामध्ये मुक्ता खूप स्ट्रॉंग निघाली. तुला कळतंय का? तू तुझ्या टार्गेट पासन खूप लांब चाललीये. तर सावनी लगेच हर्षवर्धनच्या बोलण्यानंतर त्याला चिडत म्हणते हर्ष प्लीज तू मला अजून ट्रेस नको देऊस. सावनी हर्षवर्धनला म्हणत असते मला एक्झॅक्टली माहितीये की माझं टार्गेट काय आहे. सईला पुन्हा माझ्याकडे परत आणायचंय आणि मुक्ताला सागरपासून दूर करायचंय. हर्षवर्धन लगेच म्हणतो आणि सागरला असं वाटायला पाहिजे की त्याच्याबरोबर कोणतीच स्त्री बायको म्हणून राहू नाही शकत. मी जर तुझ्या जागी असतो ना तर मी सागरला टार्गेट केलं असतं. तर सावनी लगेच हर्षवर्धनला म्हणते हे बघ हर्ष, मी जो मला मिळेल तो रस्ता निवडतीये. म्हणजे मी आदित्यला सुद्धा सांगितलंय की सतत सईच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला. म्हणजे त्या घरामध्ये काय सुरू असेल ते आपल्याला कळेल. आणि माय डिअर सागर, त्याचं काय करायचं हे मी ठरवेन नंतर. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहिका मिहीरशी बोलत असते. तर मिहिका मिहीरला म्हणते मी खरंच खूप हॅपी आहे, कारण आपण ताईला आणि जिजूंना एकत्र आणण्यासाठी जे काही प्लॅन्स करतोय ना ते सगळे वर्कआउट होत आहेत. ते मूवीमध्ये दाखवतात तसं. हिरो आणि हिरोईन दोघीही अनोळखी रस्त्यावरती चालत असतात. अचानक गुंड येतात. हिरो त्यांच्याबरोबर फाईट करतो आणि हिरोईनला वाचवतो. आणि हिरोईन तेव्हा फुल इम्प्रेस होऊन जाते. काल अगदी सेम तसंच झालंय आणि त्यामुळे ताई फुल इम्प्रेस झालीये. तर मिहीर आश्चर्याने मिहिकाला विचारतो तसंच झालं म्हणजे? मिहिका मिहीरला सांगू लागते सागर जिजू आणि ताई दोघीही सईला घेऊन एका किड्स एक्झिबिशनला गेले होते. तिकडनं येताना त्यांना 3 भले मोठे उंच धिप्पाड असे गुंड भेटले आणि सागर जिजूने त्यांच्याबरोबर फुल फाईट केली आणि सई व ताईला वाचवलं. आणि त्यामुळे ताई फुल इम्प्रेस झालीये सागर जिजूवरती. मिहिकाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मिहीर स्वतःशीच म्हणतो मी ज्या गुंडाला सांगितलं होतं त्याला तर जायला उशीर झाला होता. म्हणजे दादूने खऱ्या गुंडांबरोबर फाईट केली की काय? मिहीर अचानक गप्प झालेला असतो. तर मिहिका त्याला विचारते की तू असं गप्प का झालास? मिहीर आता तू मला खरं खरं सांग, हे तुझं प्लॅनिंग होतं का? मिहीर म्हणतो नाही. तर मिहिका म्हणते तुला आठवतंय का मला इम्प्रेस करण्यासाठी तू एकदा गुंड पाठवले होतेस, तेव्हा तुलाही उशीर झाला. त्या बिचाऱ्या गुंडांचं नशीब खराब होतं की ते तुझ्या आधी मला भेटले. चांगलं धुतलं मी त्यांना. तेव्हा तसं काही केलंस का तू यावेळी? मिहिका विचारत असते. तर मिहीर लगेच तिला सांगतो मी तसाच प्लॅन केला होता, पण तो भाड्याचा गुंड नेमका लेट आला. पण त्यामुळे एक गोष्ट चांगलीच झाली. म्हणजे सागरनी खऱ्या गुंडांशी फाईट केली आणि त्यामुळे मुक्ता आणि सईला वाचवलं. तर मिहीरचे सगळे हे बोलणे ऐकून घेतल्यानंतर मिहिका लगेच त्याच्यावरती ओढत म्हणते मिहीर लाज वाटते मला तुझी. अरे कसा आहेस तू? तुला कळतंय का तू काय करत होतास? सई होती त्यांच्याबरोबर, तिला काही झालं असतं म्हणजे? मिहीर लगेच म्हणतो अगं मिहिका माझा प्लॅन चांगलाच होता. भाड्याचा गुंड होता, त्याने सईलाच काय सागरलाही काय केलं नसतं. मिहिका लगेच चिडत म्हणते मिहीर कुठून सुचतात तुला हे फालतू प्लॅन? मिहीर तुला जर पुढच्या वेळी असे फालतू प्लॅन करायचे असतील ना तर मी तुझ्याबरोबर इतकं बोलती ना तर तेही नाही बोलणार. मिहिका मिहीरवरती चिडून फोन ठेवून देते. तर मिहीर स्वतःशीच म्हणतो हा रेडीमेड गुंड असताना भाड्याच्या गुंडावरती पैसे का खर्च केले काय माहिती. त्यानंतर हॉलमध्ये मुक्ता आणि सई असतात. तेवढ्यात तिथे इंद्रा येते आणि इंद्रा एका एक्झिबिशनला चाललेली असताना ती मुक्ताला काय करायचंय म्हणजे जीवनामध्ये काय काय बनवायचंय ते सगळं सांगते. तर मुक्ता इंद्राला म्हणते मी 5 वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये असेल तर 7 वाजेपर्यंत सगळं कंप्लीट करेल. त्यानंतर मुक्ता सईला स्कूलमध्ये सोडायला निघून जाते. तर इंद्र स्वतःशीच म्हणते दिवसभर पदर सोडून सईमाऊ सईमाऊ करत असते, आता राब स्वयंपाकघरात. त्यानंतर इकडे मुक्ता सर्व्हिस स्टेशनला चाललेली असते. ती एका ठिकाणी रिक्षेतून उतरते. तर तेवढ्यात ती फोनवरती बोलत असताना तिला समोर स्वाती दिसते. मुक्ताला समजतं की ती स्वातीच ताई आहे. मुक्ता मागे मागे जाऊ लागते. पण तेवढ्यात ती थांबत विचार करते स्वातीताई इथे कशा असतील? त्या तर दुबईला आहेत. पण त्या स्वातीताईच असतील तर मुक्ता लगेच स्वातीच्या मागे जाऊ लागते आणि ती दुसरी तिसरी बाई कोणीच नसून स्वातीच असते. मुक्ता स्वातीच्या मागे मागे जात तिचा पाठलाग करत असते. इकडे स्वाती ज्या हॉटेलमध्ये राहते त्या हॉटेलपर्यंत मुक्ता पोहोचते. पाठलाग करत असताना मुक्ताला स्वातीचा रूम नंबर देखील समजतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर माधवीकडे येतो आणि तिला विचारतो की मुक्ता आहे का इथे? तर माधवी सांगते नाहीये आणि सागर इकडे तिकडे मुक्ताला शोधू लागतो. मुक्ता घरी आलेली नसते, त्यामुळे घरातले सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात.
इकडे मुक्ता स्वातीच्या रूमचा दरवाजा ठोकावते तर स्वाती लगेच समोर दरवाजा उघडते. मुक्ताला समोर पाहता स्वाती खूप घाबरून जाते. इकडे मुक्ताचा फोन लागत नसतो, त्यामुळे घरचे खूपच टेन्शनमध्ये असतात. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.